पाहुयात. अतिक्रमणाची पाहणी करायला गेलेल्या नगर अभियंत्याला जबर मारहाण करण्यात आलेली आहे. अश्लील शिवीगाळ करत तलवारीनं कापून टाकण्याची धमकी देखील देण्यात आलेली आहे. जळगाव जामोद पोलिसांमध्ये आरोपी माणिक वाघ यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद नगरपालिकामध्ये कार्यरत असलेले नगर अभियंता रवी पारसकर यांना अतिक्रमण पाहणी दरम्यान माणिक वाघ यांच्याकडून मारहाण करण्यात आल्याची घटना ही समोर आली आहे. या प्रकरणी माणिक वाघ यांच्यावर जळगाव जामोद पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नगर अभियंता हे आपल्या पथकासह अतिक्रमणाची तक्रार असल्यामुळे पालीखेड या भागामध्ये पाहणी करण्यासाठी आलेले होते. दरम्यान नगर अभियंता रवी पारसकर यांनी आरोपी माणिक वाघ यांना मारहाण करत अश्लील शिवीगाळ केलेली आहे, तर तलवारीनं कापून टाकण्याची धमकी सुद्धा यावेळी वाघ यांनी दिलेली आहे. या घटनेमुळे जळगाव जामोद नगरपालिकेमध्ये भीतीचं वातावरण हे पाहायला मिळतंय. आरोपी माणिक वाघ हा ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुख गजानन वाघ यांचा भाऊ असून कृषी उत्पन्न बाजार समितीचा माजी उपसभापती देखील आहे. 12 सप्टेंबर रोजी दुपारी 4:30 वाजता जळगाव जामोद नगर परिषदेचे कर्मचारी अधिकारी रचना सहाय्यक श्रीमती विद्या अहिरे आणि स्थापत्य अभियंता रवी पारसकर हे एका तक्रारीच्या अनुषंगाने माडीखेल या परिसरामध्ये अतिक्रमण तक्रारीची पाहणी करण्यासाठी स्थळ निरीक्षणासाठी गेले असता त्या ठिकाणी माणिक वाघ या व्यक्तीने आमच्या अधिकाऱ्यांच्या अंगावर हल्ला करून त्यांना मारहाण करून शिवीगाळ केली, तसेच तलवारीने जीवे मारण्याची धमकी देऊन शासकीय कामात अडथळा. यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा